पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात. कृषी दंताकडून पैठण तालुक्यातील शालेय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथील विद्यार्थ्यांनी युनिट फार्म साईट या मोहिमेअंतर्गत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढाकार घेतला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीच न्यूज मिस नाही होणार. अतिवृष्टीमुळे शेतीचे अर्थकारण बिघडणार. अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमिनी नापैर झाली आहेत. यांचा परिणाम धान्य, फळबागा आणि भाजीपाला यांच्या उत्पादनावर होऊ शकणार. शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने कृषी क्षेत्राचे अर्थकारण कृषी विभागाकडून मदतीचा हात. मुख्यमंत्री सहाय्यक निधीला जमा होणार कोट्यवधीचा निधी. कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचा अजब निर्णय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्याकडून वसुली. ऊसासाठी प्रति टन 15 रुपये कपात. मुसळधार पाऊस आणि परिस्थितीमुळे यंदाचा 2025-26 ऊस गाळप हंगाम राज्यातील 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. ओल्या दुष्काळासह कर्जमाफीसाठी 10 ऑक्टोबरला राज्यभर एल्गार आंदोलन. किसान सभा, शिटू व शेतमजूर युनियनच्या बैठकीत निर्णय. राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजुरांची आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झालेले आहेत. 7/12 कोरा करण्याचे आश्वासन देऊन आता तोंड का फिरवता? सरकारला बच्चू कडू यांचे थेट खामखेडातून आवाहन. बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आवाहन दिले. तसेच 28 ऑक्टोबरला नागपूर येथील मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आता शेतकरी चालवणार ड्रोन. राज्यात अजून एका कृषी विद्यापीठाला मिळाला ड्रोन प्रशिक्षण केंद्राला परवाना. ड्रोन पायलट वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी कृषी क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. नागरी विमान वाहतूक संचालित DGCA कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. अतिवृष्टीच्या फटक्याने 35,000 हेक्टरवरील हळद पीक धोक्यात. कुंदकुंज करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. हिंगोली जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे 2,71,000 हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले. यासोबत 35,000 हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कुंदकुंज रोगांचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवण्याचा असून शेतकरी बुरशीनाशक फवारणी करत आहेत.